नमस्कार. महाराष्ट्रामधील तमाम प्रशिक्षणार्थी बांधवांना गुरुजी चॅनलचा सप्रेम नमस्कार आहे. एक अतिशय महत्त्वाची बातमी जी आजच्या लोकमत पेपरला आलेली आहे ती घेऊन आपल्या सर्वांसमोर आलेलो आहे. रोजगाराची संधी उपलब्ध करण्यासाठी ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे असं मला वाटतं आणि म्हणून या संदर्भामध्ये तुम्हा सर्वांना माहिती द्यावी आणि कशा पद्धतीने रोजगार मिळू शकतो, तुम्हाला नेमकं काय करायचं आहे आणि किती साधारणपर्यंत तुम्हाला खर्च येऊ म्हणजे खर्च नाही येणार, तुम्हाला मानधनच मिळणार आहे किंवा वेतन मिळणार आहे, तर ते कशा पद्धतीने मिळू शकतं, कुठे मिळू शकतं, अप्लाय कसं करायचं आणि कौशल्य विभागाला नेमकी कुठली माहिती विचारायची, या सगळ्यांबद्दल अतिशय सविस्तर आणि महत्त्वपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. एवढी खरी गोष्ट आहे की तुम्हाला थोडासा त्रास घ्यावा लागणार आहे. कुठे जावं लागणार आहे? जिल्ह्याच्या कौशल्य विभागाला, किंवा तुमच्याकडे जर त्यांचा नंबर असेल तर तुम्ही त्यांच्याशी फोनवर सुद्धा बोलू शकता. परंतु रोजगार मिळवण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची माहिती या ठिकाणी आज आलेली आहे लोकमत पेपरला. ठीक आहे. आता ही जशी बातमी एका तालुक्याच्या संदर्भाने आलेली आहे तशी ती सगळ्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा डेफिनेटली येतच असते आणि वेगवेगळ्या वृत्तपत्रांमधून म्हणा किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून कौशल्य विभाग ही माहिती सर्वांना सांगत असतं. बघा, प्रशिक्षण पूर्ण केलेले जे काही उमेदवार आहेत, उदाहरणार्थ आपल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये आपण सर्वांनी प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे. मग ज्या उमेदवारांनी या ठिकाणी प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे त्यांना रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून रोजगार देण्यात यावा अशा पद्धतीचा 6 कलमी जो कार्यक्रम होता त्यापैकी हे अत्यंत महत्त्वाचं कलम होतं की रोजगार मेळाव्यांच्या माध्यमातून प्रशिक्षणार्थी बांधवांना त्या ठिकाणी प्राधान्य देण्यात यावं. बरोबर आहे. मग त्या दृष्टिकोनातून आता नोकरीची संधी आपल्या दारातच आलेली आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आता थेट आपल्या दारात येणार आहे असं म्हणणं थोडंसं चुकीचं आहे, परंतु ती आपल्याला मिळू शकते. याच्यामध्ये काय माहिती आहे का, आपण प्रशिक्षण ऑलरेडी पूर्ण केलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला कौशल्य प्राप्त झाली आहेत आणि त्याच्या आधारावरती तुम्हाला संधी मिळणार आहे, ते म्हणजे जॉबची. आता उज्ज्वल भविष्य वगैरे हे थोडंसं कठीण वाटते मला, परंतु जे काही पात्र उमेदवार आहेत तर त्यांना नामांकित कंपन्यांमध्ये त्या ठिकाणी नोकरीची संधी मिळणार आहे. आता कंपन्या असतील किंवा शासकीय आस्थापना सुद्धा यामध्ये येत असतात. शासकीय आस्थापनांची सुद्धा त्या ठिकाणी काय होते, विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, नोंदणी होत असते. आता हे कशा पद्धतीने असते हे आपण थोडंसं जाणून घेऊ व्यवस्थित. ठीक आहे. हे बघा, ही जी आहे बातमी आजच्या लोकमत पेपरला त्या ठिकाणी आलेली आहे आणि यामध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे की ज्या विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे, आता आपले प्रशिक्षणार्थी त्यांनी 11 महिन्याचं प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे, मग तुम्हाला जे आहे तर या ठिकाणी रोजगाराची संधी मिळण्यासाठी त्या ठिकाणी रोजगार मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. बघा, आता ही बातमी जरी वाशिमची असली तरी सुद्धा अशाच प्रकारची जे काही रोजगार मेळावे आहेत तर ते जवळपास प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये होतच असतात. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आता बघा, या बातमीमध्ये नेमकं काय म्हणण्यात आलेलं आहे की जिल्ह्यामधील बेरोजगार युवक युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीनं पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्या अंतर्गत ITI कारंजा या ठिकाणी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. आता बघा, इथे कौशल्य विभागाचं मला खरंच कौतुक करावं असं वाटतं की यांनी फक्त एवढं इथं सांगितलं की कारंजाला समजा काय आहे, रोजगार मेळावा आहे, परंतु याच्या संदर्भामध्ये वेळ दिली नाही, तारीख दिली नाही. आता मला सांगा बरं, ह्या जर दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी नसतील तर मग कसं जायचं, कधी जायचं, कुठं जायचं एवढं सांगितलं, कठीण काम आहे. बरोबर आहे की नाही. आता बघा, ही अशी माहिती शुक्रवारी देण्यात आलेली आहे. या संदर्भामध्ये आवश्यक माहिती जिल्हा कौशल्य विकास मार्ग केंद्रातूनच त्या ठिकाणी मिळवता येणार आहे. म्हणून मी तुम्हाला म्हटलं सुरुवातीलाच की जर समजा तुम्हाला या ठिकाणी रोजगार पाहिजे असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, कौशल्य विभागामध्ये जावंच लागणार आहे. त्या ठिकाणावरूनच तुम्हाला ही सगळीच्या सगळी माहिती देण्यात येणार आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांसाठी आयोजित करण्यात आला असून, बघा हे काय म्हणते, आता हा जो मेळावा आहे विशेषतः प्रशिक्षण व रोजगार सहाय्य कार्यक्रम. आता हा जो कार्यक्रम आहे की नाही, या कार्यक्रमाअंतर्गत तुमचं जे 11 महिन्याचं जे प्रशिक्षण आहे तर ते पूर्ण झालेलं आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. तर त्यामुळे ज्यांनी प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे त्यांच्यासाठी हा अतिशय चांगला मेळावा आहे आणि यामध्ये नामांकित आस्थापनांमधील उपलब्ध पदांसाठी पात्र उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. आता हे फक्त वाशिम जिल्ह्यापुरतं जसं आहे, बरोबर आहे, हे वाशिम जिल्ह्याच्या कौशल्य विभागाने ही माहिती दिलेली आहे की त्या ठिकाणी कारंजाला हे ITI कॉलेजमध्ये रोजगार मेळावा भरणार आहे. ठीक आहे. या ठिकाणी वेगळ्या कंपन्या येणार आहेत आणि त्यांच्या माध्यमातून विविध आस्थापनांमधील नामांकित आस्थापनांमधील, मग याच्यामध्ये शासकीय असतात, निमशासकीय असतात आणि खासगी असतात, तर त्या ठिकाणी जे आहे तुम्हाला नियुक्ती मिळणार आहे आणि थेट म्हणजे जे तुमची नियुक्ती करतील त्या नियुक्त्यांशी तुम्हाला संवाद करायला सुद्धा मिळणार आहे. अशा प्रकारची ही माहिती आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या आपण सर्वांनी की अशा प्रकारचे जे रोजगार मेळावे आहेत तर ते प्रत्येक वेळेला कौशल्य विभाग काय करत असतो,
नेहमी ऑर्गनाईज करत असतो. म्हणून तुमचं हे काम आहे किंवा कर्तव्य आहे, मला तरी असं वाटतं की आपण हे सातत्यानं जे आहे यांच्याकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे आणि त्यामधून मग आपल्याला रोजगार 100% मिळू शकतो. आता यामध्ये 2-3 गोष्टी लक्षात घ्या. हे जरी आपण म्हणतात की हे रोजगार आपल्या दारी येत आहे, परंतु आपल्या दारी वगैरे तसा काही येत नसतो. रोजगार मिळाव्याच्या ठिकाणी आपल्याला स्वतः जावं लागतं. यासाठी आपल्याला आधी कौशल्य प्रशिक्षण तुम्ही 11 महिन्याचं घेतलेलं आहे आणि ही जी काही भरती प्रक्रिया आहे तर ही कंपन्यांच्या मार्फत होत असते, बरोबर आहे. अप्रेंटिस असते आणि विविध संधी सुद्धा असते, परंतु या ठिकाणी तुम्हाला अप्रेंटिसशिप ऑलरेडी झालेली आहे, पुन्हा करण्याची आवश्यकता नाहीये. फक्त स्वयं रोजगार मार्गदर्शन हे सुद्धा भेटू शकते, परंतु आपल्याला स्वयंरोजगाराच्या भानगडीमध्ये सुद्धा पडायचं नाहीये. का? कारण की ज्या नामांकित संस्था आहेत, आस्थापना आहेत, बरोबर आहे, त्यांच्याकडे जाऊन आपल्याला काय करायचे, नोकरी करायची आहे. यामध्ये नेमकं काय होतं, ज्यावेळेस आपण हे रोजगार मेळावे होत असतात तर त्या रोजगार मेळाव्यांमध्ये जी काही कंपनी असेल किंवा जी आस्थापना असेल तर त्याचे कर्मचारी त्या ठिकाणी असतात, म्हणजे प्रतिनिधी त्या ठिकाणी असतात आणि तुमची भेट त्यांच्याशी होत असते. या ठिकाणी आपल्याला पदांची माहिती मिळते, तुमची जी काही आवश्यक पात्रता आहे ते सुद्धा लक्षात येते आणि तुमची जी पात्रता असेल, तुमचं D.Ed झाले असेल तर शाळेमध्ये नियुक्ती मिळते, खाजगी शाळांमध्ये. ठीक आहे, खाजगी शाळा सुद्धा असतात बरं याच्यामध्ये, CBSE असेल, कॉन्व्हेंट असतील, त्याही ठिकाणी चांगला पगार असतो. 20,000 रुपयापर्यंत तुम्हाला पगार देऊ शकतात. आता ते तुमच्या डेमोवरती, इंटरव्ह्यूवरती, तुमच्या पर्सनॅलिटीवरती, तुमच्या नॉलेजवरती, तुमच्या स्किल्सवरती, बरोबर आहे, तुमच्या प्रेझेंटेशनवरती, तुमच्या सॉफ्ट स्किल्सवरती, तुमच्या कम्युनिकेशन स्किलवरती ह्या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. आणि काय होते की तुमची थेट त्याच ठिकाणी काय होते, मुलाखत होते आणि मुलाखत झाली आहे का नाही, थोडेफार प्रश्न विचारतात, नाव काय, गाव काय, कुठं राहता, कशा पद्धतीने काम करू शकता, कोणतं काम करू शकता, आणि मग ते झाल्याच्या नंतर तुमच्या उमेदवारांना काय होते, लगेच नोकरीची त्या ठिकाणी काय होते, ऑफर मिळते ताबडतोब. मग ते डिपेंड आहे, तुमची मुलाखत जशी झाली तर त्या मुलाखतीच्या नुसार साधारणतः 20,000 रुपयापर्यंत जे आहे तुम्हाला संधी मिळू शकते. आतापर्यंतचा ह्या रोजगार मेळाव्यांचा अनुभव असा आहे. फक्त तुमचे जे काही कौशल्य आहेत बघा, इथं तुम्हाला काय, कशाला किंमत आहे, कौशल्याला, स्किल्सला, कारण की तुमच्यामध्ये स्किल्स जे काही डेव्हलप झालेलं आहे तर त्या स्किल्सच्या आधारे तुम्हाला आता रोजगार द्यायचे आहे. आणि हे जर तुम्ही व्यवस्थित केलं तर मला असं 100% वाटते की एखाद्या चांगल्या कंपनीमध्ये, चांगल्या आस्थापनेमध्ये जर आपली निवड झाली तर आपलं भविष्य सुद्धा चांगलं होऊ शकतं. तर आता आपल्याला ऑलरेडी प्रशिक्षण झालेलं आहे, आपण थेट आता उद्योगांशी सुद्धा जोडल्या जाऊ शकतो. पुन्हा आपण प्रशिक्षण जे पूर्ण केलेलं आहे त्याचं प्रमाणपत्र आपल्याकडे आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला काय होते, रोजगारासाठी अधिक संधी त्या ठिकाणी उपलब्ध झालेल्या आहेत आणि त्यामुळे एका उज्ज्वल करिअरची सुरुवात करू शकतो रोजगार मेळाव्यांच्या माध्यमातून. पण रोजगार मेळाव्याची माहिती मिळवण्यासाठी तुम्हाला कौशल्य विकास केंद्रामध्ये जावं लागेल, ही गोष्ट आपण सर्वांनी लक्षात घ्या. ते काय आपल्या घरी येऊन नेणार नाहीत, बरोबर आहे की नाही. आणि बघा, ज्याला जर तहान लागली असेल तर तो विहीर खोदण्याचा प्रयत्न करतो, नसल खोदत मग तो बोरवेल खोदतो, नसल बोरवेल खोदायची त्याला मग तो कमीत कमी 20 रुपयाची पाण्याची बॉटल तरी घेतो, नसेल पाण्याची बॉटल घ्यायची एखाद्या हॉटेलमध्ये जाऊन स्वतः पाणी तरी पितो. परंतु जर तुम्हाला तहान लागली असेल तर पाणी पिण्याची व्यवस्था तुम्हालाच करावी लागेल. तशाच पद्धतीनं हे आहे, जर तुम्हाला त्या ठिकाणी रोजगाराची आवश्यकता असेल, भाऊ कामाची गरज असेल तर तुम्हालाच हातपाय हलवावे लागतील, दुसरं कोणी येऊन तुमच्यासाठी देरे हरी पलंगावरी असं होणार नाही. म्हणून माझी सर्वांना कळकळीची नम्र विनंती आहे, अतिशय चांगल्या पद्धतीचे हे रोजगार मेळावे आहेत. ठीक आहे, थोडंसं पगार कमी जास्त असेल, परंतु तुम्ही जे प्रशिक्षण केलेलं आहे 6,000, 8,000, 10,000 याच्यापेक्षा तर 100% जास्तच पगार भेटते. भाऊ तुमचे स्किल्स दाखवा, रोजगार मेळाव्यामध्ये जा, याची माहिती कौशल्य विभाग केंद्रामधून घ्या, 100% राहते. प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे आयोजित करतात, त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ फक्त त्यांच्यासाठी आहे की ज्यांना रोजगाराची गरज आहे. खूप खूप धन्यवाद.